हॅलो एव्हरीवन, मी आज तुमच्यासोबत शेअर करते रेशनच्या तांदळापासून बनवलेली कुरडई, जी एकदमच पांढरी शुभ्र आणि 3 ते 4 पट फुलली जाते. आणि आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवूया, परफेक्ट मोजमापासोबत. म्हणजे आपली कुरडई बिलकुल चुकली जाणार नाही आणि इतकी छान फुलली जाते, अगदीच 3 ते 4 पट फुलली जाते. चला तर मग बनवूया मस्त पांढरी शुभ्र आणि खूप सारी फुलणारी अशी कुरकुरीतची कुरवडी, आणि तीही एकदम परफेक्ट मोजमापासोबत, जे तुम्हाला नक्कीच आवडेल. तांदळाची कुरडई बनवण्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. हे रेशनचे तांदूळ आहेत. रेशनच्या तांदळाने कुरडई खूप छान बनते. जास्त महागाचा तांदूळ घ्यायची आवश्यकता नाही आहे. रेशनच्याच तांदळाने खूप छान बनली जाते कुरडई. तर हा तांदूळ मी 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. याच्यामध्ये खूप डस्ट असते, त्यामुळे याला स्वच्छ धुवून घेणं जरुरी आहे. मी हा तांदूळ 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण तांदळाच्या वर 2 इंच वरपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तांदूळ छान भिजला जातो. आणि हा तांदूळ आपण 2 दिवस भिजवून घ्यायचा आहे. म्हणजे आज भिजायला टाकला तर उद्या पाणी काढून घ्यायचं आणि दुसरं पाणी टाकून परत 2 दिवस असा भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे छान भिजला जातो हा तांदूळ. मी 2 दिवस तांदूळ भिजवून घेतलेले, छान भिजले आहेत हे तांदूळ. हे बघा. आता आपण याला एका पाण्याने धुवून याला वाटून घेऊ. मी 1-2 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले. तर आता आपण हे तांदूळ मिक्सरमध्ये थोडे थोडे वाटून घेऊ. तांदूळ जास्त आहेत त्यामुळे आपण थोडे थोडे टाकून वाटून घेऊ. आपण याच्यामध्ये पाणी टाकून वाटून घेऊ, म्हणजे स्मूथ पेस्ट बनेल. हे बघा, एकदम असं स्मूथ वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक असं छान वाटून घेते. पाणी जास्त टाकून वाटून घेतलं तरी चालेल, पण स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची. मी सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत, सगळे असे स्मूथच वाटून घ्यायचे. आता हे वाटून घेतलेले तांदळाचं पीठ आपण 2 दिवस भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे छान भिजलं जाते हे पीठ. मी तांदूळ वाटल्यानंतर पण 2 दिवस हे भिजवून घेतलेलं आहे. पहिल्या दिवशी भिजायला घातल्यानंतर 1 दिवस भिजून याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि दुसरं पाणी टाकून घ्यायचं आहे, आणि नंतर दुसऱ्या दिवशी पण पाणी काढून घ्यायचं आहे. असं 2 दिवस भिजवून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यावरचं पाणी काढून घेऊ. आपण तयार केलेला केक आहे, त्याच्यावरचं अलगद पाणी काढून घ्यायचं आहे आणि खालचं पीठ यायला लागलं की हे पाणी काढून घ्यायचं, बंद करून घ्यायचं आहे. आता पीठ यायला लागलं की बंद करून घेऊ. हे पाणी आपण झाडाला टाकून घेऊ. हे झाडासाठी खूप चांगलं खत आहे, तर हे पाणी टाकून न देता झाडांना टाकून घ्यायचं. हा चीक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हा बघा, एकदमच पांढरा शुभ्र छान असा चीक झालेला आहे. हे बघा, खूप छान झालेला आहे हा चीक तयार. 2 दिवस भिजवल्यानंतर चीक खूप छान बनतो, त्यामुळे आपण वाटून घेतल्यापासून 2 दिवस छान भिजवून घ्यायचं. हे पीठ मस्त तांदळाचं आपण तयार केलेलं. याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ. थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे हा चीक छान स्मूथ बनवून घ्यायचा. म्हणजे जेव्हा आपण हा पाण्यात टाकू वरती, आपण पाणी उकळल्यानंतर त्यावेळेस पटकन मिक्स होतो. जास्त घट्ट असेल तर मग गाठी बनल्या जातात, त्यामुळे थोडासा स्मूथ करून घ्यायचा. थोडंसं पाणी टाकून मी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, जास्त पण नाही टाकायचं, थोडंसं स्मूथ बनेपर्यंतच टाकून घ्यायचं. आता हा चीक मी मोजून घेते. हा चीक थोडंसं छोटं पातेल्याने मी मोजून घेतलं आहे. हे पूर्ण पातेलंच चीक झालं आहे, तर याच पातेल्यानं आपण 1 पातेलं पाणी घेणार आहात. आता एक मी मोठ्या साईजचं पातेलं घेतलेलं आहे. हे जाडबुडाचं पातेलं आहे. थोडंसं जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे, म्हणजे आपला चीक खाली चिटकला जात नाही. आणि आपला चीक बरोबर या पातेल्यानं 1 पातेलं झालेलं आहे. तर या पातेल्यानं मी
एक पातेलं पाणी घेत आहे. मोजमाप बरोबर घ्यायचं आहे म्हणजे आपली कुरवडी बिलकुल चुकली जात नाही. जेवढा चिक आहे तेवढंच पाणी पण घ्यायचं आहे आणि चिक छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2 दिवस चिक भिजवून घेतल्यामुळे थोडासा घट्ट बनतो. तर त्याला सगळं एकसारखं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला टाकताना सोपं जातं. हा छान मिक्स करून घ्यायचा असं. मी आता पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. पातेल्यावर आपण झाकण ठेवू म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल. पाण्याला छान उकळी आली आहे. तर मी आता पाण्यात टाकून घेते 1 चमचा मीठ, म्हणजे चमचा गच्च न भरता थोडासा सपाट चमचा घ्यायचा म्हणजे मीठ जास्त होत नाही. याच्यामध्ये आपली कुरडई वाळली की जास्त नमक लागतं, त्याच्यामुळे जपूनच मीठ टाकून घ्यायचं आहे. तर असं सपाट चमचा घ्यायचा 1 चमचा टाकून आणि अगदी आपण असं थोडंसं चिमटेत बसतो तेवढाच पापड खार टाकून घ्यायचा आहे बस. थोडंसं पण जास्त नाही टाकायचं, नाहीतर आपण कुरवडी तळली ना मग ब्राऊन होते. त्यामुळे चिमूटभरच एकदमच छान उकळी आली. गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि आता आपण बनवलेला चिक हा थोडंसं टाकून घ्यायचा आहे आणि लगेच फिरवत राहायचं, नाहीतर गुठळ्या बनतात. फटाफट फिरवत राहायचं. थोडंसंच टाकून घ्यायचं आहे, जरासाही जास्त टाकायचं नाही. अगदी कमी धार घ्यायची चिकची आणि फटाफट मिक्स करून घ्यायचा. पटकन चिटकला जातो. कपड्यानं पातेलं पकडून पटकन मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स केला की आता लाटण्यानं मिक्स करून घ्यायचं आहे. लाटण्यानं छान मिक्स होतो आणि याला स्मूथ बनवून घ्यायचं. छान पीठ छान स्मूथ करून घेतलेलं आहे. अगदी 3-4 मिनिट कंटिन्यू लाटण्यानं मिक्स करत राहायचं म्हणजे एक पण गुठळी बनली जात नाही. आणि शक्यतो तुमच्याकडे चूल असेल तर चुलीवरच बनवून घ्यायचं म्हणजे चूल आपण खाली असते ना तर थोडी एनर्जी पोहोचते. लाटण्यानं मिक्स होतं आणि पटकन मिक्स होतं. गॅसवर कसं थोडं आपला किचन कट्टा उंच असतो तर हे होतं. त्यामुळे खाली असेल ज्यांच्याकडे अवेलेबल चूल त्यांनी नक्कीच चुलीवर बनवून घ्यावं अशी कुरवड्या वगैरे. हे बघा खूप स्मूथ झालेलं आहे. तर आपण आता याला झाकून शिजवून घेऊ. छान स्मूथ झालेला आणि एकही गुठळी नाही झालेली. फटाफट जर मिक्स करत राहिलं तर एक पण गुठळी बनली जात नाही. त्यामुळे फक्त फटाफट मिक्स करायचं आणि प्रमाणाचं हे ठेवायचं म्हणजे छान होतं आपला चिक. आता आपण लाटण्याला लागलेला चिक काढून घेऊ. हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग हा चिक काढून घ्यायचा. पटकन निघला जातो आणि हाताला चटका नाही बसत आहे. थोडंसं पाणी लावून असं काढून घ्यायचं आहे. आणि कमी गॅस करून याला आपण आता 10 मिनिट छान शिजवून घेऊ. आता पाणी वगैरे याला एक्स्ट्रा टाकायची आवश्यकता नाही आहे. हा आपण टाकलेल्या पाण्यावरतीच खूप छान शिजतो वाफेवरती. फक्त गॅस कमी करून याला आपण झाकून ठेवू 10 मिनिट म्हणजे छान शिजला जातो. मी 10 मिनिट कमी याच्यावरती हा चिक शिजवून घेतलेला आहे. हा पहा खूप शायनी दिसतो एकदमच. आपण ह्याला एकदा आणखीन कपड्यानं पातेल्याला पकडून मस्त मिक्स करून घेऊ म्हणजे खालचा वर वरचा खाली हा चिक होईल. छान मिक्स करून घ्यायचा आहे. मी मस्त मिक्स करून घेतलेला आहे चिक. हा आपण परत एकदा लाटण्याचं पीठ काढून घेऊ. हा जसं शिजेल तसं शायनी दिसतो. आपला चिक खूप पांढरा शुभ्र बनलेला आहे. आणि जे नवीन बनवतात मुली त्यांनी सुरुवातीला जरी वाटलं की गुठळ्या होतील किंवा खूपच घट्ट वाटत असेल पीठ तरी फक्त मिक्स करायचं, सोडायचं नाही. म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या बिलकुल होत नाहीत. प्रमाण अगदी बरोबर असेल आणि मिक्स करायचं सोडलं नाही तर आपल्या कुरवड्या खूप छान बनतात आणि या चिकामध्ये एकही गुठळी बनली जात नाही. त्यामुळे बिनधास्त बनवून घ्यायचं आहे. आपण परत एकदा हा चिक 5 ते 7 मिनिट शिजवून घेऊ एकदम कमी गॅसवर.
परत एकदा हा झाकून ठेवून पातेला आणि 5 ते 7 मिनिट कमी गॅसवरच शिजून घ्यायचं आहे. आपण परत एकदा 5 ते 7 मिनिट शिजून घेतलेलं आहे. तर आपण पाहूया आता आपला चिक शिजला आहे की नाही. तर त्यासाठी थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि चम्मचनी थोडासा चिक घ्यायचा आहे आणि हातावर गोळी करून पाहिजे. हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. हाताला जर चिक चिटकला नाही तर समजून घ्यायचं आहे की आपला चिक शिजलेला आहे. तर हाताला कुठेही चिक चिटकलेला नाही आहे. हे पहा, आपला चिक छान शिजलेला आहे. तर आपण आता याची कुरवडी बनवून घेऊ. कुरवडी बनवण्यासाठी मी शेवग्याची मीडियम साईजची प्लेट घेतलेली आहे. तर मी ही शेवग्यात टाकून घेते. आता आपण चम्मचने शेवग्यामध्ये हा चिक भरून घ्यायचा आहे. छोटा चम्मच घ्यायचा आहे म्हणजे सोपं जातं शेवग्यामध्ये चिक टाकायला. आणि शेवग्यामध्ये चिक असा चम्मचने दाबून भरायचा आहे म्हणजे आपली कुरवडीमध्ये तुटली जात नाही, याच्यामध्ये हवा घुसली जात नाही. असं दाबून भरल्यानंतर हे बघा असं दाबून भरायचं आहे म्हणजे छान बनते कुरवडी. आणि हा चिक परत झाकून ठेवायचा आणि गॅस एकदम कमी चालूच ठेवायचा आहे. गॅस बंद करायचा नाही. जोपर्यंत आपल्या कुरवड्या बनवून होत नाहीत 75% तोपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आहे, एकदम कमी ठेवायचा आहे. हे पहा, मी कुरवडी बनवून दाखवते. खूप छान बनते कुरवडी. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही छोटी मोठी कुरवडी बनवून घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे तशी कुरवडी तुम्ही 1 राऊंडची किंवा 2 राऊंडची बनवून घ्यायची आहे. अर्धा किलोपासून कमीत कमी 2 राऊंडच्या म्हटलं तरी 20 कुरवडी बनली जाते. आणि एकच लेअरची बनवली तर 35-40 नक्कीच बनतात. हे बघा, आपली कुरवडी खूपच छान बनते. त्याच्या तारा पण खूप छान चालत आहेत कारण आपला चिक छान शिजलेला आहे. चिक छान शिजला की याच्या तारा सुट्ट्या सुट्ट्या होतात, अगदी मोकळ्या मोकळ्या, एकमेकांना बिलकुल चिटकल्या जात नाहीत. तर मी बाकीच्या पण कुरवड्या बनवून घेते आहे. हे बघा, खूप छान कुरवड्या झाल्यात. अर्धा किलोमध्ये 15 ते 20 2 राऊंडवाल्या कुरवड्या आरामशीर होतात आणि खूप छान पांढऱ्या शुभ्र अशा बनतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी बाकीच्या कुरवडी छतावर बनवते आणि ह्याला आपण उन्हात वाळून घेऊ छान 2 दिवस, म्हणजे खूप दिवस टिकतात. या कुरवड्या फॅनखाली सुकतात छान, पण उन्हात वाळून घेतल्या तर खूप दिवस टिकतात. त्यामुळे मी उन्हात वाळून घेणार आहे. हे बघा, कुरवडी आपली खूप छान झालेली आहे. मी 2 दिवस हे कुरवड्या छान उन्हात वाळून घेतलेल्या आहेत. ह्या कुरवड्या फॅनखाली पण सुकतात, पण उन्हात वाळून घेतल्या तर खूप छान टिकतात, खूप दिवस टिकल्या जातात. त्यामुळे थोडंसं उन्हात पण वाळून घेणं जरुरी आहे. एकदम शायनी आणि पांढरी शुभ्र अशी कुरवडी बनली आहे. मी तुम्हाला एक तळून दाखवते. हे बघा, खूप छोटी आहे कुरवडी, तरी पण खूप फुलली जाते आहे. अगदी अर्ध्या मिनिटाच्या आत तर मस्त एकदम तळून निघते आणि 3 ते 4 पट मस्त फुलली जाते. हे बघा, खूप छान फुलली जाते. हे बघा, हे बघा, रेशनच्या तांदळापासून खूपच छान कुरवडी बनली जाते. एकदम पांढरी शुभ्र आणि शायनी अशी, आणि 3 ते 4 पट नक्कीच फुलली जाते. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा अशी कुरवडी. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हेही सांगा. आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.